असे म्हणत तो कोणाच्या मनोर
तसेच जिगीषा कोहले यांना विभागून हा क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हा इकडे बघ। सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्याला आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। निबंध स्पर्धेचं आयोजन 13 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेलं होतं। निबंध स्पर्धेचं पारितोषिक जात आहे मनस्वी प्रशांत वानखडे, वर्ग 8वा, सावित्रीबाई फुले विद्यालय, गोकुळ कॉलनी, अकोला येथील विद्यार्थिनी आहे आणि पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी तिला सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्या मनस्वीसाठी होऊन जाऊ द्या। परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या सौ शालिनी अवधूत मॅडम यांना सुद्धा या ठिकाणी विचार मंचावर आमंत्रित करते आणि सन्माननीय पाहुण्यांना मी विनंती करेल सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं। तर समूह गटामध्ये प्रथम पारितोषिक मिळालं होतं समर्थ पब्लिकेशनची विद्यार्थिनी रुचिरा राजूरकर। तिचे शिक्षक जर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना सुद्धा मी विचार मंचावर आमंत्रित करते। पोवाडा स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक समूह गटामध्ये समर्थ पब्लिकेशन या स्कूलला मिळालेला होता। द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता तो सामवेद मडगे प्रभात किड्स या शाळेला, म्हणून त्या शाळेचा हा विद्यार्थी आहे आणि या ठिकाणी पोवाडे स्पर्धेमध्ये सामवेद मडगे आणि त्याच्या समूहाला द्वितीय क्रमांक त्या ठिकाणी प्राप्त झालेला होता। आदरणीय प्रशांतजी जानोरकर त्यासोबतच आदरणीय इंदुताई मी आपणास देखील या ठिकाणी विचार मंचावरती आमंत्रित त्यांना विनंती करेल आपण या ठिकाणी आराध्या हिला सन्मानित करावं। आराध्या खिल्लारे हिला या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करावं। टाळ्यांचा आवाज फार कमी येतो आहे, म्हणजे सगळ्या गोष्टीवरती जीएसटी लागला असेल पण टाळ्यांवर अजून जीएसटी लागला नाही, म्हणून टाळ्यांमध्ये कमतरता होऊ देऊ नका। आपलेच हे सगळे विद्यार्थी आहे आणि त्यांच्या कौतुकांसाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला। विधी दुबे या ठिकाणी उपस्थित आहे, तिला देखील मी या ठिकाणी विचार मंचावरती आमंत्रित करते। माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक जातो आहे राशी चावला या विद्यार्थिनीला। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या विद्यार्थिनीसाठी। या कार्यक्रमाला आदरणीय किशोर बडीसर सुद्धा उपस्थित आहे। आपले सुद्धा सर मी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं शब्दसुमनांनी स्वागत हस्ते या ठिकाणी या वेशभूषा घरगुती शिवजयंती स्पर्धेचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी घरगुर घाका या ठिकाणी त्याचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारत आहे। वैष्णवी पांडे या विद्यार्थिनीला तृतीय क्रमांक जातो आहे। तृतीय क्रमांकाची मानकरी असणारी वैष्णवी पांडे आपल्यामध्ये उपस्थित आहे, तिला मी विनंती करेल विचार मंचावर येऊन सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते आपलं पारितोषिक तिने स्वीकारावं। तिला मी विनंती करेल या ठिकाणी विचार मंचावर यावं आणि सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारावं। अतिशय तळमळीने या विद्यार्थिनीने आपलं वक्तृत्व त्या ठिकाणी सादर केलेलं होतं आणि ही विद्यार्थिनी वक्तृत्व स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे। आराध्या पंकज खिल्लारे वेशभूषा स्पर्धेमध्ये सुद्धा या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। मी तिचं पुनश्च एकदा या ठिकाणी समितीच्या वतीनं द्वितीय क्रमांक हा विभागून देण्यात आलेला होता आणि रोख रक्कम 1000 अशा विभागून हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। स्वराली ज्ञानेश्वर लाखे त्यासोबतच ईशान्वी विठ्ठल खंडारे तर लाखे आणि ईशान्वी विठ्ठल खंडारे हिला या ठिकाणी सन्मानित करावं। त्यासोबतच तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक मिळालेलं आहे ते सानवी योगेश वाकोडे हिला। सानवी योगेश वाकोडे जर उपस्थित असेल तर तिने सुद्धा या ठिकाणी विचार मंचावरती यायचं आहे। मी त्यांना देखील विचार मंचावर आमंत्रित करेल आणि या ठिकाणी अनुषा हिचं पारितोषिक स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करेल। या ठिकाणी भक्तीचं पारितोषिक स्वीकारायचं आहे। द्वितीय क्रमांक जातो आहे सोयरा आशा अतुल अंधारे। सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असं या बक्षिसाचं स्वरूप आहे। क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे। मी तिला देखील या ठिकाणी विनंती करेल आणि सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेल आपण या ठिकाणी कृतिका पतिंगे हिला देखील सन्मानित करावं। त्यासोबतच प्रोत्साहन छत्रपती शिवाजी महाराज असा त्याचा वक्तृत्वाचा विषय होता आणि या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात येत आहे।
तृतीय क्रमांक जातो आहे. खुल्या गटाचा तृतीय क्रमांकाची मानकरी आहे कुमारी गौरी विठ्ठल काडमे, आनंद शिवशंकर महल्ले. त्याचे वडील इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेल आपण सुद्धा या ठिकाणी विचार मंचावर यावं आणि या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा अशी मी आपणास विनंती करते. आमंत्रित करते आणि सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेल आपण या ठिकाणी सुनीताताई तातोड यांना सुद्धा सन्मानित करावं. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये असलेले अभिजित देशमुख यांना सुद्धा आमंत्रित करेल आणि सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेल या ठिकाणी अभिजित देशमुख यांना सुद्धा सन्मानित करावं. हॅलो. सोयरा अंधारे हिला सुद्धा मी विचार मंचावरती वेशभूषेमध्ये असलेले मला वाटलं तुम्ही बंद केलेलं. किशोरजी डोके आपणास देखील विनंती करेल आपण या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हकले रे नंदलाला सन्मान स्वीकारायचा आहे. या बाबासाहेब आंबेडकर इकडे बघा. सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत असलेली श्यामली मुंढे हिला देखील या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांनी सन्मानित करावं अशी मी आपणास विनंती करते. महात्मा ज्योतिबा फुले झाले प्रवीण अटकर बन बेटा. या ठिकाणी महात्मा फुलेंच्या वेशभूषेमध्ये असलेले आदरणीय प्रवीणजी अटकर यांना पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय ॲडव्होकेट अनिल दादा लवाळे यांना मंचावर मी आमंत्रित करतो की मान्यवरांच्या वतीने हा छोटेखानी सन्मान आपण स्वीकारावा. फोटो घेतला मान्यवरांनी आयोजकांनी सगळ्यांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं. छोटेखानी मदत केली. फुलाची पाकळी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. त्या सर्वांचं सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. असंच सहकार्य आपण आम्हाला कायम करावं आणि हा सगळा कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासन, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, पोर्टल चॅन्सल यांचं सुरू आम्ही आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो.